स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता 5वी इंग्रजी विषयामध्ये आपण युनिट 2 द लिटल रेड हेन पेज नंबर 16 to 19 हा भाग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. द लिटल रेड हेन छोटी लाल कोंबडी. 1. Listen carefully and read aloud with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. आपण ही गोष्ट वाचन करत करत त्याचा अर्थ पाहूया. A little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. एक छोटी लाल कोंबडी एका शेतमाळ्यावर एक मांजर, कुत्रा आणि बदक यांच्याबरोबर राहत होती. One day she found a few grains of wheat. एके दिवशी काय झालं बघा, तिला काही गव्हाचे दाणे सापडले. आणि त्यानंतर काय झाले बघा, Who will sow the wheat? she said. ती म्हणाली, गहू कोण पेरणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen. I will sow. She sowed the wheat. आणि ठीक आहे, तर मीच पेरीन, अशी ती छोटी लाल कोंबडी म्हणाली आणि तिनं ते गहू पेरले. After some time, the wheat grew tall with ears full of grain. काही काळानंतर दाण्यांच्या लोंब्यांनी भरलेली गव्हाची रोपे उंच वाढली. Who will cut the wheat? asked the little red hen. त्या लाल कोंबडीनं विचारलं, गव्हाचे पीक कोण कापणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen. I will. So she cut the wheat. कोंबडी म्हणाली, ठीक आहे, तर मीच कापीन. तेव्हा तिने गव्हाची कापणी केली. Now she said, who will thresh the wheat? कोंबडी म्हणाली, आता गव्हाची झोडपणी कोण करणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen. I will. So she threshed the wheat. आणि ती लाल कोंबडी म्हणाली, ठीक आहे, तर मीच झोडपणी करीन. आणि तिनं ती झोडपणी केली. When the wheat was threshed, she said, who will grind the wheat? गहू झोडपल्यानंतर ती म्हणाली, गहू कोण दळणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen. I will. So she ground the wheat. आणि कोंबडी म्हणाली, ठीक आहे,
तर मीच दळून घेते आणि तिनं ते गहू दळले. When the wheat was ground into flour, she said, "Who will bake the bread?" गहू दळून झाल्यावर ती कोंबडी म्हणाली, पाव कोण भाजणार? "Not I," said the duck. बदक म्हणाले, मी नाही. "Not I," said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. "Not I," said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. "Very well then," said the little red hen, "I will." And she baked a lovely loaf of bread. कोंबडी म्हणाली, ठीक आहे तर मीच पाव भाजीन, आणि तिने एक झक्कास पावाची लादी भाजली. Then she said, "Who will eat the bread?" मग ती म्हणाली, आता पाव कोण खाणार? "Oh, I will," said the duck. बदक म्हणाले, वा, मी खाईन. "Oh, I will," said the cat. मांजर म्हणाले, वा, मी खाईन. "Oh, I will," said the dog. कुत्रा म्हणाला, वा, मी खाईन. "Oh no, you won't." नाही, मुळीच नाही. said the little red hen, "I will." ती कोंबडी म्हणाली, मीच पाव खाईन. And she called her chicks, and they all ate up the lovely loaf of bread. आणि मग तिने आपल्या पिलांना बोलावले आणि त्या सर्वांनी चवदार पावाची लादी खाऊन टाकली. अशा प्रकारे आपण द लिटल रेड हेन, छोटी लाल कोंबडी, ही गोष्ट पाहिली. या गोष्टीचं आपण एकदा वाचन करायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. 2. नंबर द पिक्चर्स टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर. ट्राय टू राईट अ सेंटेन्सेस अबाउट ईच. खाली तुम्हाला चित्र दिलेली आहेत. ती चित्र योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रमांक द्या. प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी आपल्याला 6 चित्र दिलेली आहेत, ती क्रमानं लावायची आहेत. म्हणजे कोणती कृती अगोदर झाली त्याला 1 नंबर द्यायचा. 1 नंबर, नंबर 1, नंबर 2, 3, 4, 5 and last 6. अशा पद्धतीनं या चित्रांचा क्रम येईल. यानंतर आपण या प्रत्येक चित्राबद्दल वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करूया. 1. The little red hen sowed the wheat. 2. She cut the wheat. 3. She threshed the wheat. 4. She ground the wheat. 5. She baked a lovely loaf of bread. And last one, 6. She and her chicks all ate up the lovely loaf of bread. अशा पद्धतीने आपण प्रत्येक चित्राविषयी वाक्य लिहिलेलं आहे. 3. Look at the picture, read what it shows and say what will happen. Write down your answer. चित्र पहा, वर्णन वाचा, पुढे काय होईल ते सांगा आणि तुमचे उत्तर लिहून काढा.
Now look at the first picture. In this picture, Mr. Clean does not like the scribbling on the wall. What will he do? या ठिकाणी मिस्टर क्लीन म्हणजे श्रीयुत क्लीन यांना भिंतीवर खरडलेले अजिबात आवडत नाहीत. ते काय करतील? आन्सर, ही विल वाईप द स्क्रिबलिंग ऑफ. त्या भिंतीवरती खरडलेलं आहे ते पुसून टाकतील. नाव लुक ॲट दी नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर, मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस. व्हॉट विल ही डू? श्रीयुत नॉकर यांना या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. व्हॉट विल ही डू? ते काय करतील? आन्सर, ही विल रिंग द डोअर बेल. ते दरवाजाची बेल वाजवतील. और ही विल नॉक द डोअर किंवा ते दरवाजा ठोठावतील. नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर, मनीषा इज हंग्री. मनीषाला खूप भूक लागलेली आहे. व्हॉट विल सी डू? ती काय करेल? आन्सर, सी विल ईट समथिंग. ती पटकन काहीतरी खाऊन घेईल. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर, मनीष इज थर्स्टी. मनीषला खूप तहान लागलेली आहे. व्हॉट विल ही डू? तो काय करेल? आन्सर, ही विल ड्रिंक वॉटर. तो पटकन पाणी पिऊन घेईल. Now look at the next picture. In this picture, Dolly falls and hurts her knees. Dolly पडते आणि तिचा गुडघा दुखावतो. What will her friends do? तिचे मित्रमैत्रीण काय करतील? Answer, her friends will take Dolly to her home. तिचे मित्र तिला घरी नेतील. और they will take care of her. ते तिची काळजी घेतील. Now look at the next picture. Mr. and Mrs. Engineer are busy. श्रीयुत आणि श्रीमती इंजिनियर हे कामामध्ये गुंतलेले आहेत. शेरू want to play. What will happen? शेरूला त्यांच्याशी खेळायचं आहे. What will happen? काय घडेल? Answer, they will be angry with him. ते त्याच्यावरती रागावतील. और they will drive away शेरू किंवा ते त्याला फिरायला घेऊन जातील. It is about to rain. What will they do? आता पावसाला नुकतीच सुरुवात होणार आहे म्हणजे पाऊस पडण्याच्या बेतात आहे. तर अशा परिस्थितीत कोण काय करेल ते तुम्हाला लिहायचे आहे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. नाव लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. सुनील शाळेत जाण्याच्या तयारीत आहे. परंतु जर पाऊस पडायच्या बेतात असेल तर तो काय करेल? आन्सर, सुनील विल वेअर हिज रेनकोट. तो त्याचा रेनकोट घालेल. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट. दाजी रोपट्यांना पाणी घालणार आहेत. ते काय करतील? आन्सर, दाजी विल नॉट or won't water the
प्लांट, ते झाडांना पाणी घालणार नाहीत. और दाजी विल स्टॉप वॉटरिंग द प्लांट, ते झाडाला पाणी घालायचं थांबवतील. It is about to rain, what will they do? Vanita Kaku has put the clothes on the clothes line to dry. वनिता काकूंनी कपडे सुकण्याकरिता कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर टाकले आहेत. त्या काय करतील? आन्सर, वनिता काकू विल रिमूव्ह द क्लॉथेस फ्रॉम द क्लॉथेस लाईन, ते त्या दोरीवरून कपडे काढून घेतील. सुंदरा इज ग्रॅझिंग. सुंदरा म्हणजे गाय चरत आहे, गवत खात आहे. ती काय करेल? व्हॉट विल सुंदरा डू? आन्सर, सुंदरा विल कंटिन्यू हर ग्रॅझिंग. ती आपलं चरणं पुढे तसंच चालू ठेवील जोपर्यंत पावसाला सुरुवात होत नाही तोपर्यंत. 4. से व्हॉट द पीपल अँड ॲनिमल्स इन द पिक्चर आर डुईंग अँड देन आन्सर द क्वेश्चन्स. चित्रात काही माणसं आणि प्राणी दाखवलेले आहेत, ते काय करत आहेत ते सांगायचं आहे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. नाव लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. सुभान इज टेकिंग गवाज टू द मार्केट. सुभान पेरू घेऊन बाजारात चाललेला आहे. हू टूक द गवाज? या ठिकाणी पेरू कोणी घेतले? या ठिकाणी चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं द मंकी टूक द गवाज. त्या झाडावरील माकडानं ते पेरू घेतले. बी. चंपा इज सेलिंग फ्लावर्स ॲट द बस स्टॉप. चंपा बस थांब्यावर फुले विकत आहे. हू बाउट द फ्लावर? या ठिकाणी फुले कोणी विकत घेतली? चित्राचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं द लेडी वुमन बाउट द फ्लावर्स. सी. सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग TV. सोनू आणि मोनू TV पाहण्यामध्ये गर्क आहेत. हू ड्रँक द मिल्क? दूध कोण प्याले? चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं द कॅट ड्रँक द मिल्क. ते मांजर दूध प्याले. डी. मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. चित्रामध्ये बघा मगन आणि त्याचा माळी मगनची अंगठी शोधत आहेत. हू फाउंड द रिंग? या ठिकाणी ती रिंग कोणी शोधली? द क्रॉव फाउंड द रिंग. त्या कावळ्याने ती रिंग म्हणजे अंगठी शोधली. 5. यूज द पिक्चर्स टू फ्रेम other questions beginning with who. at least 5. आता आपण जी चित्र पाहिली त्या चित्राच्या आधाराने who ने सुरू होणारे इतर प्रश्न तयार करा. Now look in the first picture. 1. Who is riding a bicycle? 2. Who is flying in the air? 3.
Who is taking the guavas to the market? 4. Who is sitting on a branch of the tree? Picture B. Question 1. Who is selling the flowers? 2. Who are looking at flowers? 3. Who is the smallest of all? 4. Who is standing near the pole? Picture C. Question 1. Who are watching the TV? 2. Who is sleeping near the sofa? 3. Who is sitting to the left of the sofa? And 4. Who is watching for milk? Picture D. Question 1. Who are looking for Magan's ring? 2. Who has lost his ring? 3. Who is looking at the water in the pond? And 4. Who is sitting on the roof of the house? अशा पद्धतीनं आपण या चित्रावरती आधारित प्रश्न तयार केलेले आहेत. आपण हे प्रश्न एकदा वाचायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत.